आज आपण करणार आहे रवा केक एकदम सोप्या पद्धतीने आणि खायलाही एकदम छान. तर त्यासाठी घेतलं 1 वाटी रवा, तिन्ही सारख्याच वाट्या, साखर 1 वाटीला थोडीशी कमी घेतली, कस्टर्ड पावडर ती छोटी वाटी घेतली आणि तेच तशाच साईजची छोटी वाटी मिल्क पावडर घेतली अर्धी, तेल घेतलं अर्धी वाटी, त्रुटी फ्रुटी घेतली आपल्या आवडीनुसार आणि 1 कप दूध घेतलं ते 1 वाटी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना रवा घ्यायचा, त्याच्यात साखर टाकायची, आणि दूध आहे ना अर्धा दूध आहे, म्हणजे जेवढं लागेल ना तेवढंच मिक्स करून घ्यायचं, थोडं थोडं टाकून, एकदमच सगळं नाही टाकून द्यायचं. जसं पाहिजे ना ते मिक्स करत करत आपल्याला हवं तेवढं दूध घ्यायचं. आता एवढं पुरेसं आहे. आता हे दूध आहे ना सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आणि 10 मिनिट रेस्टसाठी ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिट ठेवायचं, म्हणजे तो रवा फुलतो चांगला, एकजीव होतं मिश्रण. आता 10 मिनिटानंतर हे झाकण काढलंय, व्यवस्थित झालंय सगळं मिश्रण. आणि ते परत आहे ना व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने केलं ना इतका छान फुलला पण होता आणि टेस्ट पण खूप छान झाली होती. मिक्सरच्या भांड्यात काढला तर त्याच्यातच ती कस्टर्ड पावडर छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि मिल्क पावडर ती पण अर्धी वाटी घेतली आणि त्याच्यात आहे ना अर्धी वाटी तेल टाकलं. ती कस्टर्ड पावडर आहे ना मी व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे. आता ते सगळं एकजीव होण्यासाठी परत थोडंसं दूध याच्यात मिक्सर करताना टाकलेलं मी. आता हे पहा एकदम छान मिक्सर करून झालं. ते परत एका भांड्यात काढून घेतलं मी. याच्यात आता त्रुटी फ्रुटी टाकायची, पण ते टाकताना आहे ना ते एक तर खाली जाऊन बसती, म्हणून आहे ना थोडंसं पीठ मैद्याच्या ह्याच्यात थोडंसं घोळून घेतली आणि मग टाकली, म्हणजे सगळीकडे सारखी राहील म्हणून. आता 1 चमचा बेकिंग पावडर घेतली आणि अर्धा चमच्याला थोडीशी कमी सोडा घेतला, बेकिंग सोडा. आणि ते सगळे फ्लेवर हे होण्यासाठी त्याच्यात लिंबू पिळलं थोडंसं ॲक्टिव्ह होण्यासाठी. बेकिंग पावडर आणि सोडा, थोडंसं लिंबू पिळलं आणि मिक्स करून घ्यायचं सगळं. एका ह्याने दिशेनेच हे करायचं, मिक्स करायचं. ह्याच्यात आहे ना चेरी जर असेल ना तुमच्याकडे चेरी पण टाकू शकता, किंवा नसेल तर मग त्रुटी फ्रुटी असं दोन्हीतून कोणतंही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा ड्रायफ्रूट. आता मी काय केलं, आधी ह्या भांड्याला ज्याच्यात करायचं आहे ना त्याला तेल लावलं सगळीकडनं आणि मैदा आहे ना सगळीकडनं पसरून घेतला. तुम्ही ना त्याच्यात बटर पेपर असं तर तो पण म्हणजे ठेवू शकता, त्याच्यामुळे ते पटकन निघतो केक. आता वरून थोडीशी त्रुटी फ्रुटी टाकली आहे आणि हा आहे ना मी ना कुकरमध्ये करणार आहे. कुकरमध्ये आधी कुकर गरम करायला प्रीहीट करायला ठेवला, त्याच्यात खाली एक जाळी ठेवली, गरम झाला कुकर चांगला आणि मग हे केकचं भांडं ठेवून झाकण लावून घ्यायचं, फक्त शिट्टी काढायची. आणि हा सुरुवातीला 5 ते 7 मिनिट फुल गॅसवर ठेवायचा आणि नंतर 30 ते 35 मिनिट आहे ना मीडियम साईज गॅसवर ठेवला. ह्या पहा किती छान झाला, काढला, इतका सुंदर टेस्ट झाली होती ना.